फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. काय झालं अनिकेत? शांभवी उचला पालखी. अहो आजोबा पण आता पण काय? अण्णासाहेब हा आत्ता बाहेरून आलाय ना, त्याला पालखी उचलायची असेल तर किमान हातपाय तरी धुवावे लागतील. हेही बरोबर आहे. लवकर या, पालखी खोळंबली आहे. आलो सांग. अनिकेत हे बघ, तू आत्ता शांत राहा आणि पालखी उचल. हा अरे काय बोलतोस तू दादा? आणि तुला सगळं माहिती असून कसं बोलू शकतोस तू? अरे पण मी काय बघ, मी श्रेयसीला वचन दिलंय, मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो, बोला बोला त्यांच्याशी. एक मिनिट मला सांग, आता या क्षणी हे सगळं बोलून काही फायदा आहे? किती वेळ आहे? गपचूप चल आणि पालखी उचल. चल. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता म्हणतोयस पालखी उचल, उद्या म्हणशील अख्ख्या गावासमोर पालखी उचललीस ना तिच्या बरोबर, आता कर तिच्याशीच लग्न. मी हे करणार नाहीये दादा. आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे? आहे काही पर्याय? अण्णांना तोंड कशी पाडणार आहेस तू? अरे आणि त्यांनी मला तोंड कशी पाडलं ते? तू जसं मला बाजूला घेऊन आलास तसं त्यांना नाही करता आलं की अनिकेत मी हा निर्णय घेतलाय, तुला मंजूर आहे का नाही? पण नाही, त्यांचीच मतं पाळायची ना, आपल्या मतांना किंमत आहे का? हे बघ अनिकेत, आता या क्षणाला अण्णासाहेबांचा मान मरातब पणाला लागलाय. तुला माहिती आहे त्यांना गावात किती मान आहे. आपण त्यांचा मान राखायला नको काय? अरे म्हणून असं अख्ख्या गावासमोर काही डिक्लेअर करायचं का? म्हणून काय तू त्यांना शिक्षा देणार आहेस? हा बघ, तुला आयुष्यभर वाईट वाटत राहील की तुझ्यामुळे त्यांचं नाव खराब झालं म्हणून. अनिकेत हे बघ, माझं म्हणणं एवढंच आहे, आत्ता उत्सव व्यवस्थित पार पडू दे, मग आपण बोलू ना त्यांच्याशी. अरे तू जर आत्ता पालखी नाही ना उचललीस तर अख्खं गाव हसेल रे त्यांना की यांच्या घरची मुलं यांचं बोलणं ऐकत नाहीत म्हणून. अरे मला सगळं पटते रे तुझं दादा, पण मला माहिती आहे आजोबा काय म्हणणार. ते म्हणणार आहेत अख्ख्या गावासमोर तू तिच्याबरोबर पालखी उचललीस ना, आता तिच्याशीच लग्न करायचं. नाही म्हणणार, मी वचन देतो ना, नाही म्हणणार ते. मी स्वतः बोलीन त्यांच्याशी. माझं ऐक प्लीज प्लीज. आणि ऐक रे. गेलेत कुठे? इतका वेळ लागतो? चला अनिकेत, शांभवी पालखी उचला. नशीबवान आहेस पोरा, बरोबर उत्सवाला आलास. पालखी उचलायचा मान मिळतोय तुम्हाला. फार नशीबवान आहात तुम्ही दोघं जण. या. काय झालं आता? आणि कोण आहे हा? अरे चला चला, उशीर होतोय, सगळे लोक खोळंबले. अरे अनिकेत काय करतोयस तू? हो गॉड, श्रेयसीला काय सांगायचं? अरे असं कसं करू शकतो हा? अरे हरे 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 मंगेश्वर मंगेश्वर हरे 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 मंगेश्वर. हॅलो हॅलो, अरे कुठे आहात तुम्ही? माझा फोन का कट करतोस तू सारखा? बरं ते जाऊ दे, मला अंडीशी बोलायचं आत्ताच्या आत्ता. इथे घोळ झालाय. कुठे आहे तो? दे त्याला फोन लवकर. तिथल्यापेक्षा मोठा गोळ इथे झालाय. काय झालं? काय? हो, अनिकेत गुंतला जातोय. अण्णा साहेबांनी आदेश दिला, पहिल्यासारखं त्याला तिथं उभं केलं, त्यालाही जावं लागलं. पण मग आता काय? कोणाला तरी काहीतरी करावं लागेल. अण्णा साहेबांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, नाहीतर उद्या लग्नाला उभं करतील त्याला. नाही नाही, मी असं नाही होणार. अनिकेत माझा आहे, माझा अनिकेत. नाही, मी करते काहीतरी. जे काय करायचं आहे ते लवकर कर.
त्याला आता विरोधही करता येत नाही. अण्णासाहेबांना तोंड घशी पाडायचं नाही. त्यासाठी दादा त्याला जबरदस्ती पालखीजवळ घेऊन गेला. तू लवकर ये, काहीतरी कर. नाही, मी म्हंटल ना तुला, मी करते काहीतरी. चल तू फोन ठेव. जेव्हा खरी गरज असते ना तेव्हाच कोणी सापडत नाही. ना मम्मा ना डॅडू. सेक्रेटरी. हॅलो श्रेयसी, हाव आर यू? ते जाऊ दे, मम्मा कुठे आहे? एअरपोर्टला गेल्या आहेत त्या. मंत्री साहेब येणार आहेत ना आज. अगं पण मला तिच्याशी बोलायचं होतं. इट्स व्हेरी अर्जंट. ठीक आहे, त्या जशा फ्री होतील मी त्यांना फोन करायला सांगते. त्या कधी फ्री होणार? एक 4 तासानंतर. थँक्यू. बरं डॅडू, डॅडू कुठे आहे? त्याला तरी फोन दे ना. ते लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बिझी आहेत. श्या. तर मी काय करू? काय करू मी? डॅड कुठे आहे? लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, शूटिंग मध्ये बिझी आहे. डॅड, श्रेयसी, डॅड मला बोलायचं त्याच्याशी महत्वाची. पण लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. श्रेयसी प्लीज. डॅड, श्रेयसी वेट. श्रेयसी Dad, मला बोलायचं आहे. श्रेयसी व्हॉट्स Dad. रॉंग विथ यू? श्रेयसी अगं लाईव्ह टेलिकास्ट चालू डॅड आहे. कुठे आहे? तुम्हाला बोलायचं तुझ्याशी. डॅड, मॅम प्लीज. डॅड कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचं आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जस्ट वेट फॉर 30 मिनिट्स. तर प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. घेऊयात छोटीशी विश्रांती, एक छोटासा ब्रेक. डॅड, डॅड, डॅड मला लाईव्ह तुझ्याशी टेलिकास्ट चालू आहे, प्लीज. नाही डॅड प्लीज, मला तुझ्याशी बहुतच बोलायचं. डॅड, यू ट्राय टू अंडरस्टँड. लाईव्ह प्रोग्राम चालू आहे. कांट वाइंड अप लाईक दॅट. कम ऑन माधव, 3 मिनिट्स मोर टू गो. यू सी ब्रेक संपत आलाय. फक्त 15 मिनिटांनंतर मी तुझ्याशी बोलतो ना. नाही तू बंद करा हा टेलिकास्ट. काय वेडेपणा आहे. लाईव्ह टेलिकास्ट, आय कांट वाइंड अप. प्लीज अंडरस्टँड. तुझी मुलगी मेली तरी जाणार आहे का तुला? मी मेले तरी चालू ठेवणार आहे लाईव्ह टेलिकास्ट. तू किती वेळा सांगते तुला बोलायचं मला तुझ्याशी. मला नाही मला बोलायचं. डॅड, मी टेलिकास्ट थांबवतोय. प्लीज शांत हो. प्लीज प्लीज प्लीज. घे कॉफी घे. तुला बरं वाटेल बाळा, घे. अगं ऑल राईट. मला सांग, आत्ता नेमकं काय करायचं ठरवलंयस तू? तुझं म्हणणं काय? काय नाही डॅडू, मला आत्ताच्या आत्ता अनिकेतकडे जायचंय. अगं बस, बाकी काही माहित नाही मला. बघ, तुला आत्तापर्यंत कधी अडवलंय का मी कशासाठी पण? सांग. माझं असं काय म्हणणं आहे बाळा, तिथे बघ, नीट ऐकून घे. मला असं वाटतं की थोडा वेळ जाऊ दे. नाही डॅडू. थोडे दिवस. नाही, मी अजिबात इथे थांबू शकत नाही आता. मला आत्ता अनिकेतकडे जायचंय. आजच. बस ग, पण हे बघ, तिकडे नेमकं काय घडलंय ते तर कळू दे की. हे बघ, अनिकेतला फोन कर, त्याला विचार. त्याचंही मत घेतलं पाहिजे ना बाळा आपण. तिकडे काहीतरी प्रॉब्लेमच झाला असेल ना डॅडू. मला माहिती रे, माझ्या अनिकेतचं माझ्यावर खूप प्रेम आहे. फक्त तुला
माझ्या आजोबांसमोर बोलत नसणार आहे, पण जर तो बोलणार नसेल ना तर मी जाऊन बोलन. बी रिझनेबल श्रेयसी. तू त्याच्या आजोबांना काळक गोर ते सुद्धा पाहिलेलं नाहीयेस आणि स्वतः जाऊन लग्नाचं बोलणार म्हणतेस. एकतर तुझी हिंमत होणार नाही आणि झाली तरी तू स्वतः लग्नाचं बोलायला आली म्हणून तुला असंस्कृत ठरवतील ते आणि कारण नसताना रिजेक्ट करतील. पण रिजेक्ट तर ते मला न बघताही करतातच येत ना रे डाडू. आणि तुम्हीच म्हणता ना नेहमी की मी बोलायला लागले की समोरचा प्रभावित होतो म्हणून. अगं हो, पण ते कॉलेजचं इलोकेशन वेगळं, हे वेगळं बेटा. तिथेही तू ऐन वेळा कच खायचीस आणि मग तुला बुस्टर्स लागायचे. मला तुझी काळजी वाटते बाळा. नाही डाडू, अनिकेतला मिळवण्यासाठी बोलायचं म्हटल्यावर मी ऐकच खाणार. मी अंडीला मिळवण्यासाठी काहीही करू शकते. मी अजिबात मागे नाही हटणार. ठीक आहे, हे बघ, आपण संध्याकाळपर्यंत वाट बघू आणि रात्रीपर्यंत काही कळलं नाही तर मी स्वतः तुला पोचवायची व्यवस्था करेन. जाऊ आता. God, I don't have to do this to her. I'm sorry, Dadu. I'm really very sorry. अण्णा मला माफ करा. म्हणजे काय झालं की घरून खूप अर्जंटली फोन आला की बाबांची तब्येत बरी नाहीये म्हणून मी उत्सवाला येऊ शकले नाही. माफ करा. सुनबाई, तुझी चूक क्षुल्लक ठरावी इतका मोठा गुन्हा केलाय तुझ्या या धाकट्या दिरानं. काय झालं? का आता का दातखिळी बसली? सांग ना तुझ्या लाडक्या वहिनीला तू काय प्रताप केले असते. काय झालंय? तरुण मुलगा आहे, रक्त उसळतंय. एका मुलीच्या प्रेमात पडलेत हे माहित असताना सुद्धा की यांचे आजोबा अण्णासाहेब प्रेमविवाहाच्या विरोधात आहेत. आमची प्रेमविवाहाबद्दलची मतही त्यांना माहिती आहे. तरी सुद्धा ते एका मुलीच्या प्रेमात पडलेत. पण अण्णा प्रेमविवाहाला कधीही मदत करणार नाही, कधीच नाही. प्रेमविवाहामुळे आधी झालेल्या जखमा कमी होत्या की काय म्हणून यांनी त्याच्यामध्ये भर घालायला सुरुवात केली आहे. तुला असं वाटलं असेल की आजोबांचं तुझ्यावर प्रेम आहे, आजोबा तुझे लाड करतात. आपण त्यांना कसंही सांगितलं तरी ते पाघळतील, आपल्या प्रेमविवाहाला मंजुरी देतील. हा तुझा भ्रम आहे बाळा. काहीही झालं तरी प्रेमविवाहाला आम्ही मंजुरी देणार नाही. त्यासाठी आम्हाला काहीही गमवावं लागलं तरी चालेल. अगदी काहीही. पण आजोबा, तुझं लग्न शांभवी सुधाकर जोशी याच मुलीशी होईल.
अनिकेत, तू का बोलत नाहीयेस श्रेयसीशी? अनिकेत, फोन घे तिचा. हे बघ, जे काही झालं त्यात श्रेयसीचा काय दोष आहे? तू तू तिला का अशी शिक्षा देतोयस? हे घे. अरे बोल ना तिच्याशी. वहिनी काय बोलू? हे बघ, सगळं ठीक होईल. आपण बोलू ना अण्णांशी. हा बघ, परत तिचाच फोन आला. घे, बोल. हॅलो हॅलो आंटी, अरे कुठेस तू? माझा फोन का उचलत नाहीयेस? बरं काय झालंय? रागवलायस का माझ्यावर? मला सांग आंटी, प्लीज प्लीज मला सांग. मी ऐकलंय ते खरंय का? श्रेयसी, मी अनिकेतची वहिनी बोलतेय, नंदिनी. तू जे ऐकलंयस ते खरं आहे, पण ते काही असं सत्य नाहीये जे बदलता येणार नाही. अगं, उत्सवात ऐनवेळी तिथे कोणी नव्हतं ना, म्हणून अण्णासाहेबांनी अनिकेतला उभं केलं होतं. म्हणजे ऐकायला थोडं विचित्र आहे, पण आपण ते बदलूया. थोडा वेळ लागेल त्यासाठी, पण तोपर्यंत तू अनिकेतला आणि इथलं सगळं स्थिर स्थावर व्हायला वेळ दे. पण तोपर्यंत स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण अँडी, माझा फोन का उचलत नाहीये? मला बोलायचंय त्याच्याशी. कारण अगं, तोही खूप अस्वस्थ आहे. तुम्ही दोघंही माझं जरा ऐकाल का? तुम्ही या सगळ्या प्रकरणात स्वतःला त्रास करून घेऊ नका. हा, ह्यातून काहीतरी मार्ग नक्की निघेल. आपण करू काहीतरी. श्रेयसी, तू सांभाळ स्वतःला. हा, फोन ठेवू का मी? आणि पुन्हा असं करू नकोस. हे बघ, तुझा आवाज ऐकल्यावर तिला जो धीर मिळाला असता ना, तो माझ्या या अशा समजावण्याने नाही मिळणार आहे तिला. वहिनी, हे बघ, तुला थोडं बरं वाटलं ना की तिला नक्की फोन कर. वहिनी, अगं खूप विचार केला ग मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. अगं पण मी आजोबांच्या विरोधात पण नाही जाऊ शकत. हे असंच चालू राहिलं तर मी वेडा होईन. सांग ना, काय करू मी? तू काही काळजी करू नकोस. आपण ह्यातून नक्की काहीतरी मार्ग काढू.